वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोहरादेवी येथे नंगारा वास्तू संग्रहालयाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल येऊन गेले. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचे मात्र प्रचंड हाल होताना दिसून आले. पोहरादेवी येथे कार्यक्रमस्थळी बंदोबस्तातील शेकडो पोलिसांसाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला. पोलिसांना चक्क वाल्वमधून गळणाऱ्या पाण्यावर आपली तहान भागवावी लागली असल्याचा प्रकार समोर आला आहे. जेवण देखील अपुरे पडले याची एक चित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित झाली आहे. पोहरादेवी येथे बंदोबस्तातील पोलिसांसाठी साधे पिण्याचे पाणी देखील उपलब्ध नव्हते. विदर्भात सध्या ऑक्टोबर हिटचे चटके बसत आहेत. वाढत्या तापमानामुळे जीव पाणी पाणी करीत आहे. तहान लागल्यामुळे व्याकुळ झालेल्या पोलिसांनी अखेर जलवाहिनीच्या वाल्वमधून गळणाऱ्या पाण्याचा आधार घ्यावा लागला. वाल्वमधून गळणारे पाणी पिण्यासाठी बंदोबस्तातील पोलिसांनी एकच गर्दी केली होती. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा.